श्री गुरुशरणम श्री गणेश दत्तगुरुभ्यो नमः श्री श्री गुरवे नमः। नमो आदिरूपा ओंकार स्वरूपा विश्वाची या रूपा पांडुरंगा, तुझे या सत्तेने तुझे गुण गाऊ, तेणे सुखी राहू सर्व काळ। तूची श्रोता वक्ता ज्ञानासी अंजन, सर्व होणे जाणे तुझे हाती। तुका म्हणे येथे नाही मी तू पण, स्तवावे ते कवणे कवणा लागे। आज आपण सर्वजण एका विशिष्ट सत्संगासाठी एकत्रित आलेलो आहोत। महाभारत महर्षी व्यासांनी 1,00,000 श्लोकांनी युक्त असलेला हा एक इतिहास आहे। हे भारताचं वैभव आहे। यामध्ये महाभारत हा एक इतिहास आहे। अनेक या महाभारतामध्ये जी व्यक्तिचित्र किंवा व्यक्तिविशेष यांचं आपण वर्णन ऐकलेलं आहे। मग ते भीष्माचार्य असोत, युधिष्ठिर असोत, पांडव असोत, कौरव असोत, आणि त्यावरती अनेकांनी स्वतंत्र ग्रंथसुद्धा लिहिले। महाभारत एकंदरीत यामध्ये 18 पर्व आहे। पहिलं पर्व हे आदि पर्व आणि शेवटचं पर्व स्वर्गारोहण पर्व आहे। या 18 पर्वामध्ये वनपर्व जो भाग आहे, यामध्ये यक्ष प्रश्न असं एक सुंदर प्रकरण आलेलं आहे। एकंदरीत हा जो यक्ष प्रश्नाचा जो वनपर्वामधला जो अध्याय आहे तो 312 आणि 313 असा आहे। मग काय आहे हे प्रकरण आपण समजावून घेऊया। प्रश्न आणि उत्तर असा या प्रश्न शब्दाचा अर्थ आपल्याला समजला। मग यक्ष या शब्दाचा अर्थ काय असा मनामध्ये शंका आली, बरोबर आहे? ते आता आपण पाहूया। मग हे प्रश्न कुणी कुणाला विचारले आणि कुणी या प्रश्नांची उत्तरं दिली, म्हणून यक्ष प्रश्न एकंदरीत 34 श्लोकामध्ये यक्षाने हे प्रश्न केले आणि त्याचं 43 श्लोकामधून युधिष्ठिर म्हणजे धर्मराजाने उत्तर दिलेलं आहे। यक्ष कोण? देव, यक्ष, गंधर्व, किन्नर आणि विद्याधर असे हे देवाचे म्हणजे देवतुल्य म्हणून यक्ष हे गणले गेले। मग यक्ष कोण आहे? यक्ष हे कुबेर, जो देवांचा ज्याला धन सांभाळणारा धनाढ्य, त्याचं ज्याला कोशागार म्हणून जे काम करायचे ते यक्ष। अजून एक त्यांच्यावरती काम सोपवलेलं आहे, ते म्हणजे त्या अलकानगरीमध्ये त्या कुबेराच्या राजधानीमध्ये ज्या वनराई आहेत त्या वनराईंचं संरक्षण करण्याचं काम हे यक्ष करायचे। आता हा संदर्भ पुढे येईल आपल्याला। यक्ष म्हणजे देवतुल्य। आता पुन्हा एकदा सांगतो, देव, यक्ष, गंधर्व, किन्नर
आणि विद्याधर हे सगळेजण एका विशिष्ट कलेमध्ये निपुण आहेत. मग गायनामध्ये तसं यक्ष जो आहेत हे एक ज्या देवतुल्य असणारी अशा प्रकारची ही सगळी एक जमात. तर हा शब्द कमी पडेल. तर अशा यक्षानं धर्मराजाला प्रश्न विचारले. मग काय प्रसंग घडला की या यक्षाची आणि धर्मराजाची भेट झाली ते आता आपण पाहूया. म्हणजे आपण इथपर्यंत आलो की यक्ष म्हणजे कोण आणि प्रश्न आणि उत्तर कोणी दिली. पुढे जाऊया. कसं असतं, महाभारतामध्ये असो, श्रीमद भागवतामध्ये असो, रामायणामध्ये असो, एक एक काहीतरी असे प्रसंग घडतात, घडविले जातात. त्याप्रमाणे एक घटना घडली गेली ती अशी की ऋषी यांचे काही आश्रम त्या वनपर्वामध्ये म्हणजे त्या सभोवताली अशा प्रकारचे होते. आता काय असतं, यज्ञ करणे ही एक यज्ञ संस्था जोपासण्याचं काम या सर्व ऋषींनी केलं. परंतु हे करत असताना काही साहित्य लागतात आणि याकरता एक दोन सामग्री होती आणि त्याचं जे नाव आहे एक अरणी आणि मंथा. हे असं लाकडी साहित्य, यापासून अग्नी निर्माण होतो. तेव्हा ही दोन लाकडी साधनं त्यांनी संरक्षण करण्याचं आजही काही यज्ञ करणारे यज्ञसंस्था आहेत, हा त्यांचा प्रामुख्यानं भाग आहे. यांच्या घर्षणानं अग्नी निर्माण होतो, त्याच्या तपशिलामध्ये आपल्याला जायचं नाही. परंतु हे एका झाडाला उंच हे अडकून ठेवलेली ही दोन साधनं होती. प्रसंग असा घडला की एक हरिण आलं अचानकपणानं आणि त्या झाडाला जे अरणी आणि मंथा दोरीनं बांधलेलं आहे त्या झाडाजवळ आलं आणि आल्यानंतर त्याचं जे शिंग लांब आहे त्या शिंगामध्ये ही दोन्हीही साधनं अडकली गेली. त्यामुळे ते घाबरलं. अरे म्हणाले, हा काय प्रकार झाला? आणि यामध्ये घाबरून ते दोन्ही साधनं घेऊन पळू लागलं. एवढ्यात ऋषींना समजलं. ऋषी घाबरले. अरे म्हणाले, आता हे तर महत्त्वाचा भाग आहे आणि हे तर आपल्याजवळ नाही, म्हणून तेही मागे लागले. परंतु हरिण काही प्राप्त त्यांना मिळालं नाही. एवढ्यामध्ये या वनपर्वामध्ये सर्व पांडव एका वृक्षाखाली बसलेले होते. तेव्हा हे ऋषी आले. ऋषीने प्रार्थना केली, धर्मराजा आमच्यावरती म्हणाले संकट आलेलं आहे. आमचं जो आत्मा म्हणता येईल तो अरणी आणि मंथा हे एका हरणाकडून हे पळवलं गेलं आहे, त्याचा शोध घ्या आणि ते आम्हाला प्राप्त करून घ्या. भूता परस्परे घडो मैत्र जीवांचे. आणि पांडवांना अतिशय आनंद झाला. ऋषींनी ही आज्ञा केलेली आहे. ठीक आहे म्हणाले, आमचे बंधू सगळे हे प्रयत्न करतील, मी स्वतः प्रयत्नशील राहील. आणि ऋषी सगळे निघून गेले. आता काय करावं? कडक उन्हाळा होता, सगळेजण तहानलेले होते. आणि एवढ्यामध्ये नकुल ज्या ठिकाणी सर्व पांडवांनी आश्रय घेतलेला आहे त्या झाडावरती नकुल हा चढून जातो आणि दूरवर अंतरावरती गर्द झाडी दिसते आणि त्या अर्थी तो ओळखतो की इथे
जलाशय आहे आणि पाणी आहे आणि त्याला आनंद होतो आणि तो खाली येतो. तेव्हा त्यांनी काय केलं की जो बाणांचा भाता होता, या भाताचं पात्र केलं आणि नकुलाने हा भाता घेतला पाणी आणण्याकरता आणि धर्मराजाने सांगितलं की बाबा रे, तू जा आणि सर्वांना पाणी घेऊन ये. आणि त्याप्रमाणे आनंदानं हा पळत 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 त्या सरोवरापर्यंत जातो आणि गेल्यानंतर इतका तहानलेला होता की त्याला कधी एकदा पाणी पिईन असं झालं आणि नंतर भात्यामध्ये सगळ्या भावंडांना पाणी घेऊ. एवढ्यामध्ये आवाज आला, नकुला थांब, पाणी पिऊ नकोस, माझ्या प्रश्नाची उत्तरं दे. पण हा तहानलेला नकुल त्याने भरभर पाणी प्याला आणि पाणी प्याल्याबरोबर त्या ठिकाणी तो बेशुद्ध पडला. बराच वेळ झाला, नकुल काही आलेला नाही आहे. तेव्हा धर्मराजाने सांगितलं, धर्मराज म्हणतात की सहदेवा, अरे म्हणाले नकुल आला नाही, आपल्याला पाणी मिळालं नाही, आपल्याला कंठशोष होत आहे, तू तरी जा शोध घे. मग सहदेवही हे जातात आणि गेल्यानंतर तिथे पुन्हा तीच स्थिती होते. तो पाणी पिणार एवढ्यात आवाज येतो, थांब सहदेवा, पाणी पिऊ नकोस, माझ्या प्रश्नांची उत्तरं दे. पण त्याला राहवलं नाही, पाणी प्याला, तोही तेथेच त्याची शुद्ध आरपली. तोही आला नाही. सचिंत झालेले धर्मराज म्हणतात की म्हणाले, अर्जुना आता तूही याचा शोध घे. अर्जुनही जातो. अर्जुनाची ती स्थिती होते. तेही झाल्यानंतर भीमाला सांगण्यात येतं, भीमाची ही ती स्थिती होते. चौघेही एका आवाज आलेल्या प्रश्नाची उत्तरे न दिल्यामुळे तिथे त्यांची ती अवस्था झाली. धर्मराज म्हणतात, चौघेजण गेले खरं पण आले नाहीत, आता आपणच जावं. आणि म्हणून स्वतः धर्मराज जातात. धर्मराज गेल्याबरोबर पुन्हा एकदा जे चौघांच्या बाबतीमध्ये झालं, तहानलेला धर्मराज जो पाण्याजवळ जातात, आवाज आला, धर्मराजा थांबा, पाणी पिऊ नका, माझ्या प्रश्नांची उत्तरं द्या, नाहीतर या चौघाप्रमाणे स्थिती होईल. धर्मराज विचार करतात. धर्मराज हा विवेकी आहे, सामर्थ्यशाली आहे आणि विचार करायला लागलाय की अत्यंत पराक्रमी असणारे असे माझे बंधू कधी कुणाला हार जाणार नाही. पण हे असं कसं घडलं? केवळ प्रश्नांची उत्तरं न दिल्यामुळे. तेव्हा धर्मराज प्रतिप्रश्न करतात, आवाज ऐकलाय पण आपण कोण आहात मला सांगा. अहो, माझ्या अर्जुन आणि भीम असे नवमेध होणारे आणि यकश्चित असा कोणी जो आहे त्याच्याकडून हे हार खाणारे नाहीत. आपण कोणीतरी महान पराक्रमी आहात, माझ्यासमोर या. याला म्हणतात विवेक. धर्मधैर्य आणि अर्थधैर्य. एक धर्मधैर्य कसं असावं हे धर्मराजांच्या बाबतीमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. म्हणून बाका प्रसंग आहे, कठीण आहे, काय करावं असा प्रश्न आहे. समोर चौघेजण दिसत आहेत, हालचाल नाही आहे. अशा वेळी धीरोदात्तपणानं समोर जाणं हे एक मानवाला प्राप्त किंवा मानवाला हा एक फार मोठा एक आदर्श आहे. बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले असं म्हणतात. आणि त्याप्रमाणे धर्मराजाचं हे वर्तन आहे. धर्मनिष्ठ आहे, सत्यवादी आहे. अर्थात जो केवळ आवाज येत होता त्या आवाजाचा एक रूप आवाज हा कुणाचा होता हे त्यांनी विचारलं. समोर या,
असं म्हणताच क्षणीच त्या ठिकाणी एक बगळा, हा आकारानं मोठा आहे, असं चालत 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 आलेला आहे. त्याने सांगितलं, म्हणाले मी आहे, पण मी दिसतो तसा म्हणजे एक प्राणी आहे असं समजू नकोस. आणि त्याने आपला परिचय करून दिला, धर्मराजा मी यक्ष आहे. हे सरोवर हे सांभाळण्याचं काम मी करतोय, ही वनराई ही मी सांभाळतोय. परंतु तुझं हे साहस बघितलं, तुझा विवेकीपणा पाहिला आणि प्रामाणिकपणा पाहिला, म्हणून मी समोर आलो. तेव्हा काय झालं की तुला का असं वाटलं की मला पाहावंसं? तर त्याने सांगितलं, म्हणाले माझा विश्वासच बसत नाही, माझे भाऊ हे महान पराक्रमी आहेत. मान्य आहे, मान्य, बरोबर आहे. आता मग म्हणाले, जे प्रश्न मला विचारायचे होते ते अर्धवट राहिले ना रे बाबा. धर्मराजा, अरे माझे प्रश्न आहेत, मी यक्ष आहे, देवतुल्य आहे, परंतु असं असू नये का मला प्रश्न काही पडू नयेत, मला काही प्रश्न विचारू नयेत कुणाला. आता माझं मत असं झालंय, भले तुझ्या या चारही भावांनी याची उत्तरं दिली नाहीत, मी तुला काही ते प्रश्न विचारतो. आणि यक्षांनी प्रश्न विचारायला सुरुवात केली. ते हे यक्ष प्रश्न सदर, दोघंही तुल्यबल आहेत. प्रश्न विचारणारे हे अत्यंत देवतुल्य असणारे, अशा प्रकारचे कुबेराच्या नजदीक असणारी ही एक व्यक्ती आहे. आणि प्रश्न विचारायला सुरुवात केली आणि ते हे यक्ष प्रश्न हे सदर इथून सुरू झालं. तेव्हा यक्षाने प्रश्न विचारावे आणि धर्मराजाने शांतपणानं उत्तर द्यावी. आपल्यामध्ये एक असं शास्त्र, प्राचीन भारतीय ज्ञानसाधना, ही गुरूंच्या जवळ जाऊन प्रश्न विचारून उत्तर घेणं, असा हा सगळा भाग आहे. आणि म्हणून ही जी ज्ञानसाधना आहे, वेदकालापासून उपनिषद कालापासून चालत आलेली, यामध्ये हाच भाग प्रामुख्यानं दिसून येतो. प्रश्न आणि उत्तर, प्रश्न आणि उत्तर. तसा हा यक्ष प्रश्न हा विभाग सुरू झाला. प्रश्न फार सुंदर आहे, खूप प्रश्न आहेत. प्रश्न एकंदरीत हे जे आहेत हे 124 प्रश्न आहेत. अर्थात हे सगळे प्रश्न आपण घेणार नाही, खूप प्रश्न आहेत. पण 124 या प्रश्नामधले आपण काहीच प्रश्न, काही प्रश्नामध्ये द्विरुक्ती झाली आहे, पण ती त्या त्या काळाला अत्यंत योग्य आहे. परंतु आजचा ही तरुण पिढी, वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करणारी ही ज्ञानी आणि जिज्ञासू असा जो साधक वर्ग आहे, जो उपासना करणार आहे, ज्याची धर्मावरची श्रद्धा आहे, ती दृढ करण्याकरता काही प्रश्नांचं आम्ही निवड केलेली आहे. सगळे प्रश्न येणार नाहीत. याला एक लिंक म्हणून आम्ही कोणते किती प्रश्न आहेत ते आम्ही नंतर, हे सगळं सदर संपल्यानंतर, हा सत्संग संपल्यानंतर देणार आहोत. आपण इथे एकदा थांबूया. आता पहिला जो प्रश्न आहे, तो पहिला प्रश्न फार सुंदर आहे. आणि प्रश्न असा, विचारा विचारा. धर्मराज साहसानं पुढे गेले आणि यक्षाला आश्चर्य वाटलं. अरे, त्या चारही भावामध्ये अर्थात ते तहानलेले आहेत, पण त्यांच्यामध्ये जिज्ञासा होती, परंतु पाण्याच्या आकर्षणामुळे त्यांची जिज्ञासा ही लुप्त झाली. परंतु हा
धर्मधैर्य असणारा धर्मराज आहे, याला आपण पहिला प्रश्न विचारलाच पाहिजे. तेव्हा यक्ष म्हणतात, धर्मराजा किम स्वित आदित्यम उन्नती. प्रश्न फार सुंदर आहे. अहो, यक्षाने विचारलेला प्रश्न आहे, सामान्य नाही आहे. कोण सूर्यास उगवावयास लावतो? सूर्याला कोण उगवावयास लावतो? सूर्याला कोण सांगतो? जो साधक आहे, जो पंचपंच उषक कालाला ब्राह्म मुहूर्तावरती सद्गुरू त्याला उठवतात. उठा उठा, साधनेची वेळ झाली, उपासनेची वेळ झाली. हे आपल्या बाबतीत आहे. पण परमहंस परिव्राजकाचार्य श्री वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज दत्त पुराण या आपल्या प्रासादिक 19वे 18 पुराण 19वे पुराण रचलेल्या स्वामी महाराज म्हणतात की या जगामध्ये एकच देव आहे, तो 2 डोळ्यांनी दिसणारा, तो भगवान सूर्य. विषय पूर्ण केला. हो, स्वामी महाराजांनी पुढे सुद्धा या आपल्या एका वचनावरती प्रकाश टाकलाय. स्वामी महाराज म्हणतात, कल्पना करा, जर सूर्य उगवलाच नाही तर काय होईल? कुणी कुणालाच दिसणार नाही. म्हणून सूर्याचं सामर्थ्य ओळखा. आणि सूर्य हा जो आहे तो 2 डोळ्यांनी दिसणारा एकमेव देव आहे. हे वाक्य आपण अधोरेखित करूया. असं स्वामी महाराज का म्हणाले? या प्रश्नाचं हे उत्तर नाही आहे, पण जरा स्वामी महाराजांनी हा विषय मांडला म्हणून आपण त्याचं पूर्णपणानं विषय समजावून घेऊया. स्वामी महाराज 2 डोळ्यांनी दिसणारा एकमेव देव. मग मनामध्ये प्रश्न येईल, श्रोत्यांच्या मनामध्ये, जिज्ञासूंच्या मनामध्ये, मग आम्ही जो प्रतिमेमध्ये, मूर्तीमध्ये, चित्रामध्ये आम्ही जो देव पाहतो तो देव आमच्या 2 डोळ्यांना दिसतो ना? अरे हो रे बाबानो, नाही कुठे म्हणतोय, मूर्तीमध्ये आहे, नाणं करून ठेवलंय. पण डोळ्याने दिसणारा असा सूर्य फक्त एकमेव सूर्य जो आहे ती देवता आहे. आता इथे थोडंसं आपण एक मागे जाऊया. एक नवयोगी होऊन गेले, तेच पुढे नवनाथ म्हणून प्रसिद्धी झाले. या योग्यांनी, तोही एक संवाद आहे. तेव्हा या जगामध्ये जो प्रकाश दिसणारा आहे तो बुद्धिरूपी प्रकाश रूप परमात्मा असं सांगून टाकलेलं आहे. परमात्मा दिसेल, नाही म्हणत नाही आहेत. स्वामी महाराज काय म्हणतात पुन्हा एकदा पाहूया की 2 डोळ्यांनी दिसणारा एकमेव सूर्य हा एक देव आहे. आणि इथे एक योगी असं सांगतात की प्रकाश रूप परमात्मा, आणि तो साधनेमध्ये दिसतो. उपासना दृढ झाल्यानंतर तोही दिसतो. दिसण्याचे 2 भाग या ठिकाणी वर्णन केलेले आहेत. स्वामींनी सांगितलं काय ते आपण पाहिलं. पण तो जो साधक आहे, ज्याची साधना उत्तम आहे, ज्याची उपासना उत्तम आहे, त्याला साधनेमध्ये प्रकाश रूप परमात्मा दिसतो. इथे विषय पूर्ण झाला. म्हणून कोण सूर्यास उगवावयास लावतो, पण सूर्याचं महत्त्व आपण जाणलं. मग कोण बरे? कोण बरे? उत्तर, आता उत्तर असं सांगतात की उपनिषदांनी उत्पत्ती, स्थिती आणि लय हे जगताचं कारण आहे असं सांगितलेलं आहे. उत्पत्ती आहे, स्थिती आहे आणि लय आहे. परंतु
इथे उत्तर असं देतात, उपनिषदकाराने दिलेलं आहे की माझ्या भीतीमुळे या जगामध्ये असणारं जे एक चैतन्य आहे, या चैतन्यामुळे पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश ही पंचमहाभूत जी आहेत ही संरक्षित आहेत. आणि त्याही पलीकडे की या चैतन्याच्या भयानं हा वायू वाहतो आणि सूर्य हा उगवतो. विषय पूर्ण झाला. कारण त्याच्याशिवाय नाही आहे, त्याच्याशिवाय कुठलीच हालचाल नाही आहे. म्हणून जो ईश्वर, जगन्यता, नित्य, शुद्ध, बुद्ध, मुक्त, सत्य, समन्वित असणारं जे परमात्म तत्व आहे, या तत्वाच्या अशा रीतीनं धाकानं त्याच्यामुळे हा सूर्य उगवतो. प्रश्नाचं उत्तर पूर्ण झालं. कोण सूर्यास उगवावयास लावतो? तर ते चैतन्यच आहे. आणि म्हणून हे प्रश्नाचं उत्तर दिल्यानंतर यक्ष हे प्रसन्न झाले. पहिल्याच प्रश्नाचं उत्तर अत्यंत मार्मिकपणानं शुद्ध स्वच्छ दिलेलं आहे. एक विचारधारा असते. परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ते ते ज्ञानम ज्ञानिनस तत्वदर्शना असं म्हटलेलं आहे. जे ज्ञानी महात्मे असतात ते तत्वदर्शी आहेत. धर्मराजाचं वर्तन तसं आहे. त्याला काय अगम्य आहे. आणि म्हणून हे उत्तर दिल्यानंतर या यक्षांना अतिशय आनंद झाला आणि ते म्हणतात, धर्मराजा आता माझं समाधान झालं. म्हणाले या प्रश्नाचं अधिक स्पष्टीकरण मला असं वाटतंय की याची आवश्यकताच नाही आहे. म्हणजे प्रश्न आणि उत्तर असा हा आपला क्रम सुरू झाला. हळूहळू हळूहळू आपण काही पुढे प्रश्न घेणार आहोत. आजच्या दिवशी ही एक सत्संगाचा हा प्रारंभिक भाग इथे आपण थांबूया आणि आपण प्रार्थना करूया की ज्या जगाला हा प्रकाश देणारा भास्कराय नमः असं म्हणून वंदन करू आणि इथे थांबू. श्री गुरुदेव दत्त. दिसू लागला जवळी मंगल विश्वाचा वैभवकाल. दिसू लागला जवळी मंगल विश्वाचा वैभवकाल. उत्साहाने चैतन्याच्या मार्गावर करिता चाल.